शोलापुर में पहली बार मुस्लिम रिश्तों का महाजलसा, आपको मिलेगा अपने ख्वाबों का हमसफर। 10 अगस्त 2025 दोपहर 1 बजे से शाम 6 बजे तक, समाज कल्याण केंद्र, रंगभवन चौक, सोलापूर। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। निवडणुकांमध्ये 27% ओबीसी आरक्षणाला विरोध करणारी, नव्या प्रभाग रचनेला विरोध करणाऱ्या याचिका कोर्टानं फेटाळून लावल्यात। 27%, त्यामुळे आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। ओबीसी समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे। ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेविरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी झाली। यावेळी कोर्टानं दोन्ही याचिका फेटाळून लावल्या। यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी समाजाला त्याचा मोठा राजकीय फायदा मिळणार आहे। सुप्रीम कोर्टानं 6 मे रोजीच्या आदेशानुसार 27% आरक्षण निवडणुकांमध्ये राहील असं स्पष्ट केलंय। 11 मार्च 22 या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार नाहीत। नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका पार पडतील असंही कोर्टाच्या निकालामुळे आता स्पष्ट झालंय। सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते। 4 आठवड्यात नोटिफिकेशन काढण्यास सांगितले होते। निवडणूक घेण्याबाबत काही अडचण असल्यास सुप्रीम कोर्टात अर्ज करून निवडणूक आयोगाला वेळ वाढवून घेता येऊ शकतो असंही कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं होते।